जे आज पक्षाच्या बरोबरीने राहिलेत, जे पक्षाच्या बरोबर राहून पक्षाच्या योजना ज्यांच्या मार्फत लोकांपर्यंत नेल्या, त्यांना हे आम्ही केलं असं वाटतंय, त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवून देणं हे कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। त्यामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये असं आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटलंय। घरोघरी जाऊन लोकांची दिशाभूल केली जाते, लोकांच्या मनामध्ये संभ्रम पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो। आज जे पक्षातून बाजूला गेलेत त्यांना पक्षाचे दरवाजे बंद झालेत हा संदेश सुद्धा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे। त्याच्यासाठी आपण सर्वजण सज्ज होऊया असं रोखठोक मत ठाकूर यांनी व्यक्त केलंय। वडखळ गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रभाकर उर्फ हरिओम म्हात्रे, वडखळ गणाचे उमेदवार प्रदीप म्हात्रे, वाशी गणाचे उमेदवार विवेक म्हात्रे यांच्या प्रचाराच्या वेळी ते बोलत होते। भाजप पक्ष सोडून एका दिवसात शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या मिलिंद पाटील यांचं नाव न घेता त्यांनी आपलं मत मांडलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। दोघांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपण सर्व मंडळी इथे उपस्थित झालेलो आहोत। तर या प्रचाराचा शुभारंभ करत असताना येणाऱ्या 5 फेब्रुवारीला होणारं मतदान, या मतदानाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांनाच या निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षासाठी आपल्या रायगड जिल्हा परिषद आणि पेण पंचायत समिती याच्या माध्यमातून या मतदारसंघाचा विकास कसा घडणार याच्यासाठी आपण सर्वांनाच कष्ट करायचे आहेत। वेगवेगळ्या पद्धतीनं या निवडणुकीची सर्वसामान्य जनता वाट पाहत असते आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न त्या जिल्हा परिषदेमध्ये मांडले जातील, पंचायत समितीमध्ये मांडले जातील आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये होणारं मतदान हे जास्तीत जास्त आपल्याला कसं घेता येईल यासाठी घरोघर जाऊन प्रचार करण्याची आवश्यकता आहे। आपण गावदेवी मातेचे आशीर्वाद घेतलेले आहेत, मंदिराच्या आपण क्षेत्रात आहोत, त्यामुळे राजकीय भाषण हे आपल्याला करता येत नाही। पण मी आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना विनंती करेन की प्रचाराच्या दृष्टिकोनातून एक आणि एक घर तिथून काढत प्रत्येक घरोघरी जाऊन आपली निशाणी ती आपल्याला पोचवायची आहे आणि या भागाची सेवा करण्यासाठी, या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करतात, ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काम करतात, त्यांचा कामाचा वारसा हा आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत आणि त्यामुळे या परिसराच्या अडचणी सोडवण्याची क्षमता ही केवळ आपल्यामध्येच आहे। हे मतदारांना जाऊन आपल्याला पटवून सांगायचं आहे। त्यासाठी आपण सगळे मिळून सज्ज होऊया आणि आपले हे दोन्ही उमेदवार, या दोन्ही उमेदवारांना आपल्याला विजयी करायचंय। आपल्याला पेण तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि त्यामुळे एक मोठी ताकद या संपूर्ण मतदारसंघामध्ये कार्यकर्ते लोकांच्या पाठीमागे उभी करू शकतात। लोकांच्या अडीअडचणी, समस्या या पण सगळे मंडळी सोडू शकतात आणि त्याच बरोबरीनं आज या ठिकाणी पक्षाच्या बरोबरीनं जे राहिले ते पक्षाच्या बरोबरीनं राहून पक्षाच्या योजना ज्यांच्या मार्फत लोकांपर्यंत नेल्या त्यांना हे सगळं आम्ही केलं असं वाटतं, त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवून देणं हे कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। त्यामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये। घरोघरी जाऊन लोकांची कुठेतरी दिशाभूल केली जाते, घरोघरी जाऊन लोकांच्या मनामध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जातो। आज जे पक्षापासून बाजूला गेले, पक्षाचे दरवाजे त्यांना बंद झाले, हा संदेश सुद्धा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे। त्याच्यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊया इतकंच या ठिकाणी सांगतो आणि प्रचाराला आपण सगळ्यांनी सुरुवात करूया। गावदेवी मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असाच राहू दे अशी गावदेवी मातेच्या चरणी प्रार्थना करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा विजय असो, महायुतीचा विजय। चित्रपट पाहताना मित्राच्या शेजारी का बसला या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर हिंसक घटनेत झालं। नाकाडोंगरी इथे एका पत्नीनं आपल्या पतीवर चाकूनं हल्ला करून त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी गोवरगावाही पोलिसांनी आरोपी पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार आशिष शंकर मिश्रा हे पत्नी, मुलगी आणि 2 मित्रांसह तुमसर इथं चित्रपट पाहण्यासाठी गेले होते। चित्रपटगृहात आशिष हे आपल्या मित्राच्या शेजारी बसल्यानं त्यांची पत्नी संतापली होती। या कारणावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला। आशिष घरी आल्यानंतर तो कपडे बदलत असताना पत्नीनं पुन्हा जुन्या वादावरून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली।
वाद वाढल्यानं रागाच्या भरात पत्नीनं स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या चाकूनं आशिष यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। आशिष यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते यात जखमी झाले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये येत असलेल्या बोथली इथं मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत बोथली येथील ग्रामपंचायत अधिकारी तुळशीदास भानारकर आणि सरपंच मनीषा मिसार यांनी महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं। महिलांना एकत्रित करून महिलांमध्ये जनजागृती करून महिला सर्व क्षेत्रात पुढे याव्यात, हा या मागचा उद्देश होता। महिला मेळाव्यामध्ये महिलांकरता हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला। महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून शुभेच्छा दिल्या। ग्रामपंचायतीच्या वतीनं वाणामध्ये महिलांना हँडवॉश वितरित करण्यात आले। आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। स्वर्गीय वसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळा किन्हीराजा येथील 7वीची विद्यार्थिनी तृप्ती अनिल जाधव या चिमुकलीनं प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगानं चक्क बंगाली भाषेतून भाषण केलं आणि उपस्थित सर्व मान्यवरांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का दिला। अतिशय स्पष्ट आणि न अडखळता बंगाली भाषेवरील तृप्तीचं प्रभुत्व या निमित्तानं अधोरेखित झालं। शिक्षणाला प्रांताची मर्यादा नसते, हेच या निमित्तानं तृप्तीनं सिद्ध केलंय। तिच्या या संभाषणानं वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। किन्हीराजासारख्या छोट्याशा खेड्यामध्ये इयत्ता 7वीमध्ये शिकणाऱ्या तृप्तीनं आपल्या उपजत बुद्धीच्या बळावर बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवलं आणि चक्क प्रजासत्ताक दिनी त्याची चुणूक तिनं पालकांसह शाळेतील शिक्षकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली। तिच्या या बंगाली भाषेतील भाषणामुळे तिला संपूर्ण महाराष्ट्र ओळखू लागलाय। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी तिच्याशी संवाद साधला। तृप्ती अनिल जाधव, आज आम्ही 26 जानेवारी सपस्की 2-3 कथा बोलवा। आजकाल रोनस्थाने सभापती सम्मानित शिक्षकने एवं आम्हा छात्र बेतुना सात आम्हा शकली भारतीय प्रजातंत्र दिवसेर এই গর্বিত সরস পার্কিশ উদযাপন করতে একত্রিত হয়েছে। পতাকা উত্তোলন কিছু দেখায় দিন নাই, তাহলে তোমার দেশের মহান ইতিহাস এটি একটি পবিত্র উৎসব সত্যিকারের ত্যাগ এবং গর্বিত সমারোহ কিয়ারা 1985 সালে 26 জানুয়ারি भारत को कोणती को संविधान बृहत्त अपनी के एकजुट करी आजादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्र एगो गणतंत्र के रूप में आज वो दिन हा जवान दुनिया की सोती पेश भाईला आजादी की लड़ाई में अपनी जान देने वाला हजारों वीरों को दिल से श्रद्धा दिली। भगत सिंह, राजगुरु सुखदेव, नेताजी गौतम, सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी, बाबा साहेब आंबेडकर इतना महान लोग। पेण मतदारसंघात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात निवडणूक लढवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या आशीर्वादानं शेकापनं आपले अधिकृत उमेदवार उभे केलेत। जिल्हा परिषद 23 वडखळ गटातून संजय जनार्दन जांभळे तर पंचायत समिती 46 वडखळ गणातून ललिता निलेश म्हात्रे शेकापचे अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत आहेत। वडखळ येथील श्री क्षेत्रेश्वराच्या मंदिरातून श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी शेकापचे खजिनदार अतुल म्हात्रे यांनी उपस्थित ग्रामस्थ आणि महिलांना मार्गदर्शन केलं। यावेळी उमेदवार संजय जांभळे यांनी प्रतिस्पर्धी विरोधक प्रचारात बोलत आहेत की आम्ही एवढे दान करू, तेवढं दान करू, आम्ही असं करू आणि आम्ही तसं करू, मात्र दानधर्म करणारा कधी बोलून दाखवत नाही। जनतेला आता अडीअडचणीत मदतीला धावून येणारा हक्काचा माणूस पाहिजे। यामुळेच इथली जनता आता शेकापच्या उमेदवारांना निवडून देईल असं त्यांनी सांगितलं। यावेळी वडखळ विभागात प्रचार रॅली काढण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। आज आपण इथे वडखळवाशी जिल्हा परिषद गटामध्ये उपस्थित जे आमचे उमेदवार आहेत संजय जांभळे साहेब, त्याचबरोबर ललिता म्हात्रे पंचायत समितीच्या आपल्या उमेदवार आहेत, यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपण इथून केलेला आहे। इथल्या सर्व जनमानसामध्ये जो विचार होता की सरकारची इथले जे सत्तेमध्ये जी लोक होती त्यांच्या निष्क्रियतेला कंटाळून त्यांनी जी मागणी केली होती त्या प्रकारचे उमेदवार आपण आज इथे दिलेले आहेत आणि महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने हे उमेदवार इथे देण्यात आलेले आहेत। त्यांचं कार्य, संजय जांभळे साहेबांचं कार्य आपण इथे पूर्वी देखील पाहिलेलं आहे। प्रशासनावरती अतिशय चांगली पकड असलेलं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। सातत्याने सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून त्यांनी अनेक साऱ्या विषयांना हात घालून ते प्रश्न सोडवलेले आहेत। त्यांच्यासारखं अनुभवी व्यक्तिमत्व इथे आज उमेदवारी करतंय आणि त्याच्यामुळेच आपण इथे पाहू शकता की एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर मतदार जमले होते। जनसामान्यांमध्ये ज्या प्रकारचा याच्यामध्ये उत्साह पाहायला मिळतोय त्याच्यामुळे आजच आपल्याला सांगता येईल
की ह्या उमेदवारीतनं आपल्याला यश इथे मिळणारच आहे. त्याच प्रकारचा प्रतिसाद इथे ललिता म्हात्रे यांना देखील पंचायत समिती गणामधनं मिळतोय. तर त्या प्रसंगी इथे सर्वजण जे उपस्थित राहिले त्यांचे देखील आभार. आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्या प्रकारचे प्रश्न आहेत त्याचे विचार आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. महाराष्ट्र अधिकारी ग्रामोद्योग मंत्रालयाचे सभापती रविदंत साठे यांनी हिमायतनगर इथं भेट दिली. श्री परमेश्वराचं दर्शन घेतलं असता मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीर चंद श्रीमाळ आणि संचालकांनी त्यांचा सत्कार केला. प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतात मधाच्या पेठ्या ठेवाव्यात. यातून उत्पन्न दुप्पट होईल, पर्यावरणाचं रक्षण होईल आणि आजच्या वाढलेल्या तापमानात मधमाशी वाचली पाहिजे यासाठी शेतकऱ्यांमध्ये याचा प्रसार होणं गरजेचं आहे. या व्यवसायासाठी शेतकऱ्यांना राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं 50% अनुदान दिलं जातं आणि त्या व्यवसायातून म्हणून शेतकऱ्यांनी मधमाशी पालन करावी असं आवाहन सभापती रविदंत साठे यांनी केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिनवार यांनी. हिमायतनगर परमेश्वर मंदिर येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग समूहाचे सभापती रवींद्र साठे साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यांनी शहरातील मंदिर परमेश्वराचे दर्शन घेऊन या ठिकाणी त्याचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. तालुक्यातील शेतकऱ्यांना मधमाशाचे पालन कसं करायचं या संदर्भात ते थोडक्यात माहिती देणार आहात. सर, काय सांगाल? तुमचं स्वागत आहे. परमेश्वर मंदिर देवस्थानाला इथे आज भेट देण्याचा योग आला. अतिशय मंदिर स्वच्छ सुंदर, अनेक भाविक इथे येत असतात आणि मुख्य म्हणजे या सगळ्याचं श्रेय इकडच्या विश्वस्त मंडळींना जातं. महात्मा गांधीजींनी जी विश्वस्त संकल्पना सांगितली होती की स्वतःसाठी काहीच ठेवायचं नाही आणि दुसऱ्यासाठी करायचं, तो खरा विश्वस्त आणि म्हणून त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात. इकडच्या विश्वस्तांची सगळी मी माहिती घेतली आणि ते इथे चहा सुद्धा पित नाहीत त्या देवस्थानच्या पैशातून. त्यामुळे एका अर्थाने एक आदर्श उदाहरण असं विश्वस्तांनी सर्वच मंदिर व्यवस्थापनांपुढे ठेवलेलं आहे. त्यामुळे अनेक मंदिरांनी या सर्व विश्वस्तांचा कित्ता गिरवावा असं मला वाटतं. आज ग्रामोद्योग समूहाचे सभापती आहात, त्या संदर्भात काय सांगाल? इथे नांदेड जिल्ह्यात किनवट गावात भंडारवाडी गाव आहे. हे गाव मधाचे गाव म्हणून सरकारने म्हणजे आमच्या खादी मंडळाने जाहीर केलेलं आहे. तर या गावाचं भूमिपूजन, या गावात जे मधमाशी पालनासाठी त्याला चालना देण्यासाठी काही उपक्रम हातात आम्ही घेतलेले आहेत. पुढच्या काळात हे पूर्ण मधाचं गाव हे पूर्ण होईल, पण त्याची पूर्वतयारी म्हणून आज तिथल्या मधपाळांचं प्रशिक्षण आणि तिथे एक प्रक्रिया केंद्र मधाबद्दलचं होणार आहे, त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे आणि म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी काय सांगाल? एक तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि दुसरं मधमाशी पालन हा व्यवसाय हा कृषी क्षेत्राशी जोडलेला आहे. त्यामुळे कृषीला पूरक असणारा असा मधमाशी पालन हा व्यवसाय आपापल्या शेतात जर शेतकऱ्यांनी मधाच्या पेट्या ठेवल्या तर त्यांचं पीक हे दुप्पट होईल आणि पर्यावरणाचं रक्षण सुद्धा होईल. कारण आज मधमाशी वाचली तरच तुम्ही आम्ही वाचणार आहोत. त्यामुळे आजच्या सगळ्या ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो अशा सगळ्या वाढलेल्या तापमानाच्या सगळ्या संकटात मधमाशी जगणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे ती अधिकाधिक त्याच्याविषयीचा प्रचार झाला पाहिजे, लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे, तरच मला वाटतं गावाची आर्थिक प्रगती होईल. शेतकऱ्यांना मधमाशी पालन करण्यासाठी शासनाकडून काही योजना वगैरे? आमच्या स्वतःच्या राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने आमचं मधसंचालनालय गेली अनेक वर्ष काम करते. महाबळेश्वरला त्याचं मुख्यालय आहे. या संचालनाच्या वतीने जो मधमाशी पालन व्यवसाय करू इच्छितो किंवा इच्छिते, पुरुष महिला कोणी चालतं, अशांना आम्ही 50% अनुदान देतो आणि 10 दिवसांचं निःशुल्क प्रशिक्षण आम्ही देतो आणि 50% त्याला अनुदान दिलं जातं आणि त्याला मधमाशी पालनाचा व्यवसाय त्या व्यक्तीला सुरू करता येतो. आणि एवढंच नव्हे तर व्यवसाय सुरू केल्यानंतर त्या मध खरेदीची हमी सुद्धा आम्ही घेतो. 500 रुपये भावाने आम्ही सेंद्रिय मध विकत घेतो. हा भारताच्या कुठच्याही राज्यात एवढा दर नाही, तो आमचं खादी मंडळ देतं. त्यामुळे एका अर्थाने मधमाशी पालनाला अधिकाधिक उद्युक्त करणं याच्याकडे आमचा कल आहे. ते रविकांत साठे मंत्री पदाचा दर्जा आहे त्यांना आणि शेतकऱ्यांनी देखील मधमाशीकडे वळावं असं त्यांचं आवाहन केलं आहे. धन्यवाद. अंजनगाव सुरजी सातेगाव फाटा ते वानेजा बाग तसंच रहिमापूर ते गावंडगाव आणि काळूगव्हाण या अंजनगाव सुरजी तालुक्यातील जिल्हा मार्ग क्रमांक 11 आणि 12ची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न नागरिकांना पडलाय.
या मार्गावरून प्रवास करणं जीवघेणं ठरतंय। आतापर्यंत अनेक लहान मोठे अपघात घडले असून प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या मार्गावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर तसंच पंचक्रोशीतील ग्रामस्थ या रस्त्याने ये-जा करतात। मात्र रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे या सर्वांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। या गंभीर प्रश्नाकडे शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी गावंडगाव खुर्द येथील सरपंच सुनील थोरात यांनी प्रजासत्ताक दिनापासून उपोषणाला सुरुवात केली। उपोषण स्थळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी गर्दी होते। आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळतोय। प्रशासनानं तात्काळ उपोषणाची दखल घेऊन रस्त्याचं डांबरीकरण करावं, अन्यथा महिला, विद्यार्थी, शेतमजूर आणि शेतकरी आणि ग्रामस्थ मिळून मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। गोपाळराव थोरात या सुनील भाऊ बसल्यात उपोषणाला, काय म्हणणं आहे तुमचं? त्यांचे जे काही म्हणणे असतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। हा जो रस्ता झाला खराब, हो सातेगाव फाटा ते उन्हाचा बाग, हो रेमापूर ते काळगावन, हो तुमचं गाव हो गावणगाव, हा रस्ता खराब झाला की नाही झाला? हो खराब झाला ना। यार काय म्हणणं आहे तुमचं मग आता? याला पूर्णपणे चांगला कराव पूर्ण करावं। शासनानं। बरं बरं। नमस्कार, आमच्या गावचे सरपंच सुनील भाऊ थोरात गेल्या 2 दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहेत। संपूर्ण पंचकृषीतून त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे। माझी शासन आणि प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या आंदोलनाची दखल घेऊन सुनील भाऊ थोरात यांनी ज्या मागण्या मागितलेल्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अन्यथा पंचकृषीतील जनता ह्या मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करणार। मी एक सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब हरणे गावणगाव या आपल्या मीडिया मार्फत शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना एक कळकळीची विनंती करीत आहोत की आपली जनता, आपलेच लोक, आपलंच गाव, आपले सर्व काही, हे सर्व काही असताना हा जो इतका मोठा प्रसंग आज घडलेला आहे किंवा या रस्त्याची 15 ते 20 वर्षापासून कोणत्याही प्रकारचं समजा हे केलेलं नाही। तसेच आमच्या गावातून 96 प्रकल्पाचं धरणाचं काम चालू असताना हजारो ट्रक रेती नेली। या रेतीमुळे आमच्या गावातील खनिज संपत्तीच्या बाबतीत आम्हाला 1 रुपया पण यांनी दिलेला नाही आणि रोडची दुरवस्था करून ठेवली। शासन आज आम्हाला विचारते की आम्ही याच्यासाठी पैसे कुठून आणायचे। आजच्या शासकीय अधिकाऱ्यांचे हे आम्ही ऐकलेले शब्द आहेत। याकरता शासन जर असे प्रश्न जर आम्हाला करत असतील तर जनतेनं हा न्याय आता मागाव कोणासाठी? म्हणून आम्ही पालकमंत्री बावनकुळे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून 24 तारखेला सांगितलं की साहेब, आमची खूप दैनंदिनचे सारे कारभार, शाळेचे, आरोग्याचे, शिक्षणाचे, जाण्या येण्याचे, ऑटोवाल्याचे, गाडीवाल्याचे खूप मोठे मोठे प्रॉब्लेम होऊन राहिले, वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊन राहिले, स्पॉन्डिलिसिस होऊन राहिले। तर बावनकुळे साहेबांनी याची ताबडतोब दखल घ्यावी आणि यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी या रस्त्याची एकदा डोळ्याने पाहणी जरी करून घ्यावी की आम्ही उपोषण कोणा स्टंटसाठी बसलेलो नाही आहे, आमचा याच्यात कोणताही फायदा नाही आहे। या पंचकृषीतील 7 गावातील लोकांच्या तर्फे मी आवाहन करत आहे, जर यांनी 2 दिवसात याची दखल घेतली नाही तर आम्ही चिंचोली फाट्यावर दर्यापूर ते अंजनगाव, अंजनगाव ते आकोट ते येवदा मार्गे अंजनगाव हे 3ही रस्ते ब्लॉक करून टाकू। याचे सर्व जबाबदार हे या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील की यांनी याच्यावर आपलं फोकस करून दखल घेतली नाही। एवढे बोलून मी माझे 2 शब्द या प्रजिमा 11 आणि प्रजिमा 12 या दोन्ही रस्त्याच्या नूतनीकरणासाठी 2022 पासून पत्रव्यवहार चालू आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याला तसा ग्रामपंचायतने ठराव दिला आणि त्यानंतर आज तागायत त्याची कोणतीच दखल न घेतल्यामुळे मागच्या महिन्यामध्ये प्रजासत्ताक दिनाला मी आमरण उपोषण करणार म्हणून तसा पत्रव्यवहार झाला, परंतु सरकारने त्याची कोणतीच दखल घेतली नाही। त्यामुळे शेवटच्या क्षणी दिनांक 24 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याशी संवाद केला, त्यांनाही पत्रव्यवहार दिला, परंतु त्यांनी या पत्राची कुठली दखल घेतली नाही। त्यामुळे 26 जानेवारी पासून मी आमरण उपोषणाला बसलाय। माझी आमरण उपोषणामध्ये एकच मागणी आहे की या रस्त्यात दोन्ही प्रजिमा 11 आणि प्रजिमा 12 याचे नूतनीकरण करावे, त्याचं रुंदीकरण करावे आणि जोपर्यंत ह्या दोन्ही रस्त्याचे नूतनीकरण
आणि रुंदीकरण होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुटणार नाही. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पनवेलमध्ये मोठा गोंधळ झालाय. ठाकरे गटाच्या उमेदवाराला पळवून नेण्याचा भाजपवर आरोप करण्यात आलाय. पनवेल पंचायत समितीच्या उमेदवार अनिता डांगरकर यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र महाविकास आघाडी झाल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा होता. मात्र विरोधक भाजपनं कट रचून पैशाचं आमिष दाखवून उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून कारमधून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं पनवेलमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. येत्या 3 फेब्रुवारी रोजी केडीएमसी महापौर पदाची निवडणूक होणार आहे. केडीएमसीत शिवसेनेला मनसेचा पाठिंबा आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी या संदर्भात बॅनर झळकलेले आहेत. कल्याण डोंबिवली महापौर पद निवडणूक 2026 रिअल धुरंधर असा मजकूर बॅनरवर पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरले. बुलढाणा अर्बन बँकेच्या सर्व शाखा तर पुणे जिल्ह्यातील शाखा 2 दिवस बंद ठेवल्या जाणार आहेत. कामकाज बंद करून अजित पवारांना अभिवादन करण्यात येते. जे काही घडलं ते अतिशय वाईट होतं अशी प्रतिक्रिया बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी दिली आहे. भाई आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं आणि आपण त्यांना शोक संवेदना व्यक्त करत असताना बुलढाणा अर्बनच्या ज्या काही शाखा आहेत त्या बंद ठेवण्यात काय सांगा? आज महाराष्ट्रातील सर्व शाखा बंद राहतील आणि पुणे जिल्ह्यातील उद्या पण बंद राहतील. आज आणि उद्या 2 दिवस बंद राहतील सर्व शाखा. आपले आणि अजितदादांचे संबंध घनिष्ठ होते. खूप 2006 मध्ये त्यांनी मला MLC तिकीट दिलं होतं. त्याच निवडणुकीला उभा होतो. दुर्दैवाने 7 मताने मी त्या ठिकाणी पडलो. तेव्हापासून मी राष्ट्रवादीशी जोडला गेलो होतो आणि त्यांच्याने माझे फार चांगले संबंध होते. आता 4 दिवसापूर्वीच जळगाव खान्देश येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाबतीमध्ये त्यांची माझी चर्चा झाली होती. त्या जागेमध्ये एक कायदेशीर डिस्प्यूट आहे, तो भेटून त्याचं टायटल क्लिअर करायचं होतं. त्या संदर्भात त्यांचा फोन आला होता आणि त्यांना पुढच्या आठवड्यामध्ये मी येण्याचं सांगितलं होतं. परंतु असं घडेल याची कोणीच कल्पना करू शकत नाही. जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टीने अतिशय वाईट आहे. खूप मोठी भोग निर्माण झाली. ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती द्यावं आणि बुलढाणा परिवारातर्फे आम्ही विनम्र श्रद्धा. अजित पवार ज्या विमानानं प्रवास करत होते त्या विमान कंपनीचा हा 3ऱ्यांदा अपघात झाल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित विमान कंपनीनं त्यांच्या विमानांची योग्य देखभाल आणि मेंटेनन्स केला आहे की नाही याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केली आहे. महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना महाविकास आघाडीचा प्रवक्ता म्हणून माझी नेमणूक करण्यात अजित पवारांचं खूप आग्रह होता की महाविकास आघाडीचा प्रवक्ता म्हणून राजू तू काम कर. आणि खरोखर त्यांच्याबरोबर काम करत असताना इवन आता महायुतीमध्ये पण काम करत असताना एक सच्चा माणूस की त्यांना बघितल्यावर त्यांच्याशी बोलताना एक वेगळ्या प्रकारची एक ऊर्जा असायची आणि ते जे बोलायचे ते रोखठोक अगदी काहीही आडपडदा न ठेवता आणि जे चूक असेल ते चूक, बरोबर असेल तर बरोबर आणि एकदम स्पष्ट बोलणारी व्यक्ती राजकारणातली जर असेल तर ते अजित पवार होते. आणि खरोखर दादा गेले हे जे बातमी ज्यावेळी सकाळी कळली त्याचं म्हणजे पहिली गोष्ट की त्याच्यावर विश्वास बसत नव्हता आणि नंतर सगळ्या गोष्टी बघितल्यावर ते कळलं की ही गोष्ट खरी झालेली आहे. त्याचं खूप खूप दुःख झालं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा राजकीय नेता या महाराष्ट्रातून जाणं हे महाराष्ट्राचं संपूर्णपणे नुकसान आहे. महायुतीचं आमच्या खूप मोठं नुकसान आहे आणि राष्ट्रवादी पक्षाचं पण एक मोठं नुकसान आहे आणि हे नुकसान कधीही भरून येणारं नाही कारण त्यांच्या तोडीचा नेता राष्ट्रवादीमध्ये आणि या महाराष्ट्रात त्या पद्धतीचा नेता अजूनही आपल्याला अस्तित्वात नाही आहे असं बोलणं चालेल. आणि खरोखरच अजित पवार साहेब जे गेले, दादा गेले, त्याचं एक मोठं दुःख आहे आणि कधी न भरून येणारी ती पोकळी आहे या अपघातामध्ये. सर, पाहिलं तर हे जेट ट्रेन कोणत्या कंपनीचं होतं आणि या अगोदर कोणकोणत्या कंपनीच्या या जेट ट्रेनचे अपघात आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंत राहते? नाही, आदरणीय आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सांगितलं आहे
की या अपघाताची चौकशी तर झाली पाहिजे. हे VSR कंपनीचं जे विमान आहे याचा मला वाटतं की 14 ऑक्टोबर 2023ला मुंबईमध्ये पण याच कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता आणि त्याच्यामध्ये सुदैवाने सगळे प्रवासी वाचले होते. पण त्यावेळी पण हे VSR कंपनीचंच विमान होतं आणि टेक्निकल गोष्टीमुळे या विमानाचा अपघात झाला होता. आजही याच कंपनीचं विमान आहे. मला वाटतं याची चौकशी झाली पाहिजे, या कंपनीची चौकशी झाली पाहिजे. मला वाटतं त्याचे ओनर आणि त्यांच्या विमानाचं मेंटेनन्स कशा प्रकारे केलं जातं याची चौकशी आणि त्या मेंटेनन्सचा लॉग बघण्यात आला पाहिजे. कारण आमचे नेते या महाराष्ट्रातील आमचं दैवत ते सगळेजणं किंवा आमचे नेते पण याच कंपनीने कधीकधी विमानाने प्रवास करतात. त्याच्यामुळे या कंपनीचं संपूर्णपणे मेंटेनन्स आणि या गोष्टीकडे लक्ष देऊन चौकशी झाली पाहिजे असं वाटतं. कारण आताची बातमी पण तीच आहे की टेक्निकल फॉल्टमुळे हे नुकसान झालेलं आहे. तर आम्हालाही भीती आहे. आमचं दैवत या विमानाने प्रवास कधीकधी करतात. तर याची चौकशी झाली पाहिजे कारण अशा प्रकारच्या गोष्टी परत घडता कामा नये. डेट बँड करावी अशी मागणी असणार नाही. कारण पैसे जास्त उकळले जातात. नाही असं काही नाही आहे. VSR जी काय कुठची कंपनी असते त्याचं टेक्निकल गोष्टी ज्या असतात त्या तपासून घेतल्या पाहिजेत आणि त्याची या अपघाताची पण चौकशी झाली पाहिजे असं आमचं मत आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीत 22 नगरसेवक निवडून आणत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आलेल्या भाजपच्या गटनेतेपदी नगरसेवक संतोष शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली. या संदर्भातील निर्देश देणारे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले. स्थानिक पक्ष संघटनेच्या वतीनं प्रभारी आमदार महेश चौघुले आणि शहराध्यक्ष रवी सावंत यांनी गटनेता निवडीचा निर्णय वरिष्ठांकडे पाठवला होता. संतोष शेट्टी हे सलग 6व्यांदा पालिका निवडणुकीत विजयी झाले. भाजपचे सलग 2 टर्म म्हणजेच 8 वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.